काय सांगशील श्री गणेशा चित्रपटाबद्दल? चित्रपटाबद्दल जर विचारलंस तर फॅमिली फिल्म आहे, हे तर ऐकलंच असेल तुम्ही. पण आत्ताच्या टाईमला आपण प्रॅक्टिकल फार झालं, इमोशन साईड आपला कुठेतरी कमी झाला आहे, स्पेशली आताच्या नवीन मुलांमध्ये. आणि आपण पण लहान होतो तर आपल्याला असं आईबाबांबद्दल वाटायचं की यार आपल्याला ओरडतच राहतात किंवा काही, पण ते आपल्यासाठी का आवडतात ते आपल्याला आत्ता कळतं. तर या फिल्ममध्ये ती जर्नी दाखवली आहे मुलाची आणि बापाची. जी स्टोरी आहे त्यांच्यामध्ये कसं जुगलबंदी आहे, खटके उडतात आणि मग काय होतं पुढे, मेघा येते त्यांच्या आयुष्यात आणि मग कसं ते इव्हॉल्व्ह होतं त्याबद्दल आहे चित्रपट. आणि तुम्हाला एंटरटेनमेंट, कॉमेडी, इमोशन्स सगळ्याची राईड मिळणार आहे या पिक्चर. तुझ्या फिलिंग्स कशा होत्या या चित्रपटाबद्दल? मी या चित्रपटामध्ये खरं तर गाणं केलं एक आली मधुबाला नावाचं, आणि धमाल गाणं आहे ते. त्यांच्या राईडमध्ये धमाल एक तडका लागला आहे त्या गाण्याने आणि ऑडियन्सला हे गाणं खूप आवडतं आहे. आणि माझा एक्सपिरियन्स बोलले तर मी या चित्रपटाचा भाग ही मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण इतके दिग्गज कलाकार आहेत सगळे आणि माझं फर्स्ट टाईम आहे, माझं डेब्यू गाणं आहे. आणि मला बरेच कमेंट्स असे आले की डेब्यू गाणं असावं तर मधुबालासारखं, तर यापेक्षा मोठी कमेंट माझ्यासाठी नाही आहे आणि खूप छान वाटलं आहे गाणं. कसं वाटलं पण मधुबाला करताना? काय काय चेंजेस करावे लागले मधुबाला करताना तुला? खरं तर आधी कोणतरी वेगळं करत होतं हे गाणं, आता मला नाव वगैरे माहिती नाही. आणि त्या टाईमला मी असिस्ट करत होती गाणं, राहुल ढोबळेंना असिस्ट करत होती. आणि मिलिंद सरांनी 6 वर्षापूर्वी मला विचारलेलं, म्हणजे सांगितलेलं की आपण एक गाणं एकत्र नक्की करू, त्यांना माझा परफॉर्मन्स आवडायचा. तर मी बोली हो, आणि आपण कसं विसरून जातो की ठीक आहे बोलून काही लोक विसरून जातात, पण ते बोलतात ना मॅन ऑफ हिज वर्ड्स, त्यांनी लक्षात ठेवलं आणि त्यानंतर 6 वर्षानंतर मला विचारलं आणि केलं हे गाणं. मग मी ॲक्च्युली मी सरप्राईज्ड होते त्यावेळेस, कारण हे गाणं जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा माझं हेल्थ इश्यू होता, PCOSमुळे माझं वेट गेन झालेलं, थोडं कॉन्फिडन्स कुठेतरी लो होता, कारण आपण पडद्यासमोर दिसणार तर हल्ली ट्रोल पटकन करतात, काही करू नाही करू चांगलं वाईट तर थोडं असतं, म्हणजे 2 साइड्स ऑफ कॉईन असं असतं. तर मग मला वाटलं की बापरे आता आपल्याला ट्रोल करणार की काय पहिल्याच गाण्याला, असं सगळं झालेलं. पण मिलिंद सर, राहुल सर, प्रथमेश त्यांनी इतकं सपोर्ट केलं की तू धमाल नाचतेस, एक्सप्रेशन देतेस, कोणाचं वेटवर लक्ष काही जाणार नाही, आणि तसंच झालं. आणि मला हे अनएक्सपेक्टेड, मला तर वाटलं माझं मन राखायला बोलतायत हे सगळं आणि ठीक आहे करूया आपण सगळं, पण ॲक्च्युली तसंच झालं. ऑडियन्सनी खूप पॉझिटिव्ह घेतलं आणि गाण्याचं सेटवर आम्ही गेलो तर इतकं, कारण डान्सर्स आमचा ग्रुप वगैरे होता की एक आपल्यातली मुलगी पुढे जाऊन जर डान्स करते तर सेटवर जी पॉझिटिव्हिटी होती ना ती वेगळीच होती, की तो पॉझिटिव्ह पुश होता माझ्यासाठी आणि छान वाटलं. गाणं तर पटापट शूट केलं. किती दिवसात शूटिंग झालं मधुबालाचं? एका दिवसात शूट झालं. किती रिटेक करावे लागले तुला? खरं सांगू तर फार नाही, कारण की मी कोरिओग्राफर असल्यामुळे मला डान्सिंगची आवड पहिल्यापासून आहे आणि ते गाणं लिपसिंग किंवा कशामध्ये काय चूक व्हायची नाही, कारण मला रेडी करायला लागायचं समोरच्याला, तेव्हा मी स्वतः ऑलरेडी रेडी असायचे. आणि मला वाटतं तुम्हाला एक किस्सा सांगते. एक शॉट होता ज्यामध्ये मी असं काकडे कापते, त्यामध्ये ना मला माहीत नव्हतं, आम्ही वन शॉट अरेंज केलं आणि तो लॉंग होता जरा, तर आम्ही आधी मला डान्स सांगितलं असं असं स्टेप आहे, ओके एकदा सांगितलं मी आता करणार, आणि अचानक माझ्या हातामध्ये राहुल सरांनी काकडी आणि सुरी दिली आणि मला सांगितलं हे तुला गाण्यामध्ये कापायचे बीटवर आणि स्लाईज हव्यामध्ये. आणि मी असं बोलले की म्हणजे माझं असं होतं रिॲक्शन की पण ठीक आहे ओके रिॲक्शन होतं, आता हे कसं करणार मलाही माहिती नाही. आणि टेक चालू झालं आणि मी हवेमध्ये ते काकडी स्लाइस केल्या, मलाही माहीत नाही मी कशा केल्या आणि पण केल्या, त्यांना जो टेक हवा होता तो मिळाला. आणि मिलिंद सर मला येऊन बोलले की लास्टची जी एक काकडी आहे ना ती जरा कॅमेरावर मारशील का, आणि मी अशी होती हो, मनात बोलली काय एक्सपेक्टेशन झालं, पण खूप मी हो बोलली त्यावेळेस. आणि पण ते झालं आहे, तुम्ही जर तो टेक बघाल गाणं बघाल तर तुम्हाला ते दिसेल की ते झालं आहे. आणि जसा तो टेक ओके झाला मिलिंद सर असे होते सगळे एकदम, आत्ता काय चुकते का किंवा काकडी तिच्या हाताला सूर्य लागतोय की काय. आणि तेवढ्यात मध्ये जसं ओके झाला आता मिलिंद सर बोलले ओके, आणि असं करून निघाले आणि जे खुश होते सगळे. तर असं धमाल मजेमध्ये गाणं शूट झालं. प्रेक्षकांना काय अपील करशील?
प्रेक्षकांना मी हेच अपील करेन की प्लीज हा मूवी बघायला जा. रिझन सांगते, आपल्याकडे आता ना प्रॅक्टिकल साईड जसं मी सांगितलं कमी झालं आहे. आपल्याला वाटतं प्रॅक्टिकल असणं खूप चांगली गोष्ट आहे, बट बॅलन्स राखणं खूप इम्पॉर्टंट आहे इमोशनल आणि प्रॅक्टिकल राहण्याचा. तर आपली इमोशन्स साईड, आपल्या पॅरेंट्सबद्दल किंवा पॅरेंट्स आपल्याबद्दल काय वाटतं, नेहमी आपल्याला आपलीच साईड माहिती असते, समोरच्याचे आपण विचार नाही करत. तर त्यामध्ये आपल्याला कळेल. आणि मला वाटतं तुम्ही फॅमिलीला घेऊन जा, आईबाबांना घेऊन जा. कधी कधी काय होतं, आईशी आपण एक्सप्रेस होतो, बाबांशी होत नाही, आपल्याला होताच येत नाही बाबा आपल्याशी होतात. पण त्या फिल्ममध्ये जर तुम्ही एकत्र बसून फिल्म बघितली ना, तुम्हाला काही न बोलता ना एकमेकाच्या मनातलं सगळं कळून जाईल. तुमचं सॉरीही पोहोचेल त्यांच्यापर्यंत आणि थँक्यूही पोहोचेल. तर नक्की जा हा फिल्म बघायला 20 डिसेंबर.